भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार मंत्री गणेश नाईक यांनी शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेतला। शिंदेंना पुन्हा ठाण्यात कैद करायचं असं काहीसं नियोजन भाजपचं असावं। यानंतर शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे इथं जनता दरबार घेऊन जशास तसं गणेश नाईकांना उत्तर दिलं। सध्या भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात शाब्दिक चकमक देखील सुरू आहे। युतीत राहायचं असेल तर राहा, नाही तर बाहेर पडा असं खुलं चॅलेंज आता भाजपचे नेते शिंदे सेनेला करू लागले। आपली गत तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी होते याची जाणीव शिंदे सेनेला आहे आणि त्यामुळेच भाजपच्या या डावपेचांना हाणून पाडण्यासाठी वारंवार जे भाजपा कमी लेखत आहे शिंदे सेनेला, त्याचा वचपा काढण्यासाठी शिंदेंनी आता रणनीती आखली असं दिसतंय। शिंदेंना कोंडीत पकडण्यासाठी ठाण्यात भाजपचे नेते गणेश नाईक जनता दरबार घेत आहेत, जेणेकरून तुम्ही ठाणे सांभाळा, मुंबई आम्हाला सोडा असा भाजपचा प्लॅन असू शकतो। पण भाजपला व्यसन घालायची असेल तर मुंबई आपल्या हातात पाहिजे हे शिंदेंना माहिती आहे आणि त्यामुळं ठाण्यात काही प्रॉब्लेम नाही, नवी मुंबईत लक्ष द्या अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचं समजतंय अशी माहिती मिळते आहे। एकनाथ शिंदेंच्या या आदेशानं महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजप विरुद्ध मुंबईतील राजकीय संघर्ष तीव्र होणार असं देखील चित्र आहे। गणेश नाईक यांची ताकद नवी मुंबईत काय आहे त्याची पार्श्वभूमी थोडक्यात आधी सांगतो। नवी मुंबई भागात मागील अनेक वर्षापासून वनमंत्री गणेश नाईक यांचं एखादी वर्चस्व आहे। ते राष्ट्रवादीत असो की भाजपमध्ये इथलं सत्ता केंद्र कायमच नाईक यांच्या भोवती राहिलंय। त्यांचे सुपुत्र संजय नाईक हे ठाण्याचे खासदार देखील राहिलेत। धाकटे पुत्र संदीप नाईक येरोलीचे आमदार होते। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून अवघ्या 377 मतांनी संदीप नाईक यांचा पराभव झाला। गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक हेही नवी मुंबईचे महापौर होते। 2019 मध्ये नाईक यांच्यासोबत इथल्या राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि याच गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वैर आता सर्वश्रुत आहे किंवा चव्हाट्यावर आलंय, जगजाहीर झालंय। अशातच शिंदे यांनी मागील काही दिवसापासून नवी मुंबईमध्ये आपलं लक्ष वाढवलंय आणि आतापर्यंत दिघा, येरोली, महापे, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, बेलापूर येथील माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेगडात प्रवेश केलाय। नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडीतील 12 माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर 53 माजी नगरसेवकांसह शिवसेना नवी मुंबईतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा असलाय। भाजपकडील माजी नगरसेवकांपेक्षा हा आकडा खूप मोठा आहे। शिवसेनेची ही वाढलेली ताकद वनमंत्री गणेश नाईक यांच्यासाठी डोकेदुखी मानली जात आहे। शिवसेनेची ही खेळी भाजपच्या पचनी पडण्यापूर्वीच शिंदे यांच्या नवी मुंबईतील नेत्यांनी आणखी एक धक्का भाजपला दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। आगामी महापालिका निवडणुकीत एकला चलोरेचा नारा शिंदेंच्या नेत्यांनी आता दिलाय। या पार्श्वभूमीवरच माजी नगरसेवकांचा प्रवेश झाल्याचं बोललं जात आहे। एकूणच शिंदे यांचे नेते भाजपला आणि नाईक यांच्या वर्चस्वाला नवी मुंबईत जोरदार आव्हान देत आहेत। खासदार नरेश म्हस्के यांची ही साथ मुंबईतील नेत्यांना मिळत आहे। खासदार म्हस्के यांचा देखील इथे गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात दरबार भरतोय। सिडको, नवी मुंबई महापालिका, MMRDA ही संस्थानं म्हणजे गणेश नाईक यांची सत्तास्थानं होती, पण याच संस्थानात म्हस्के आता खासदार म्हणून नियमित लक्ष घालत आहेत। एकूणच काय तर एकनाथ शिंदे यांचे हे नेते नाईक पितापुत्रांना भिडताना दिसत आहेत। शिवसेना आणि नाईक समर्थकांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच राजकीय कुरघोड्यांपर्यंत आता येऊन पोहोचली आहे आणि त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील ही रस्सीखेच कुठपर्यंत येऊन ठेपते आणि याचा काय परिणाम महापालिकेच्या निवडणुकीवर बघायला मिळतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? भाजप जे तोंड दाबून मुक्क्यांचा मार शिंदेंना आणि शिंदेंच्या शिवसेनेला देत आहे त्यावर मात करण्यामध्ये शिंदेंचे शिवसैनिक, शिंदेंची सेना यशस्वी होईल का आणि भाजपच्या या डावपेचांना हाणून पाडण्यासाठी शिंदेंची रणनीती यशस्वी होईल का, यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।